नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जे काही महाराष्ट्रामधील नागपूर, संभाजीनगर आणि मुंबई ही जे काही खंडपीठं आहेत, यामध्ये तब्बल 2300+ जागांची भरती निघाली आहे. आता ही भरती शिपाई, क्लर्क, वाहन चालक, ज्युनियर स्टेनोग्राफर, सीनियर स्टेनोग्राफर अशा विविध पदांसाठी आहे. यातील सर्वात लाडकं आणि आवडतं विद्यार्थ्यांचं जे काही पद आहे ते म्हणजे लिपिक. यांच्या जवळजवळ 1000च्या आसपास जागा या रिक्त आहेत आणि यांची जी भरती आहे त्यांची अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. तर चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती अगदी शॉर्ट थोडक्यात जाणून घेणार आहे. आपण पदं किती आहेत, पगार किती असणार आहे, यासोबतच नेमकं याची वयोमर्यादा किती असेल, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सर्वात पहिलं पद आहे मित्रांनो लघुलेखक, ज्यामध्ये उच्च श्रेणी हे पद आहे. यामध्ये 19 पदं आहेत. याची शैक्षणिक पात्रता, तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल आणि तुमच्याकडे शॉर्ट हँड शब्द 100 शब्द प्रति मिनिट असेल आणि तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यासाठी वयोमर्यादा आहे जनरल कॅटेगरीसाठी 21 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे. म्हणजे OBC, SC, ST कुठल्याही कॅटेगरीचे असाल तरी तुम्हाला 5 वर्षाची या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. जी वेतन श्रेणी असेल ती जवळजवळ 38,600 ते 1,22,800 असणार आहे. म्हणजे तुमचा बेसिक पगार हा सुरुवातीला 38,000 असेल. तुम्हाला इन हँड सॅलरी जवळजवळ 50,000 ते 60,000च्या दरम्यान ही मिळेल. ठीक आहे. पुढचं पद आहे दुसरं जे आहे लघुलेखक, निम्न श्रेणी 56 पदं आहेत. यासाठी तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर आहात तरी चालणारे शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिट हे जे काही सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे. दोन्ही सर्टिफिकेट असतील आणि तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि इतक्यातच व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, पुढे व्हिडिओ पहा, तुमच्या आवडतीचं पद नक्की येतं आहे. आता 21 ते 38 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पहिल्याच महिन्यामध्ये इन हँड सॅलरी 55,000 ते 60,000 रुपये मिळणार आहे. तर मग पुढील पद आहे मित्रांनो लिपिक. जवळजवळ 1300+ पदं आहेत. टोटल पदं 1332 आहेत. कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल, जर तुमच्याकडे संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र असेल म्हणजे GCC, TBC किंवा तुमच्याकडे ITI झालेलं असेल इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. त्यानंतर पुढचं जे काही क्वालिफिकेशन आहे ते आहे तुमचं MSc IT पाहिजे किंवा समतुल्य पाहिजे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2 जे काही महत्त्वाचे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे पदवीधर असलं पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे टायपिंग असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे MSc IT तुमचं झालेलं पाहिजे. तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. ज्यांच्याकडे MSc IT नाही आहे ते नंतर 6 महिन्याच्या आतसुद्धा तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता. यानंतर जर तुमचं वय असेल 18 ते 38 वर्ष तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. मागासवर्गीय यांच्यासाठी 5 वर्ष सूट आहे. पगार असेल इन हँड 32 ते 38 हजारापर्यंत तुम्हाला इन हँड सॅलरी मिळेल. 4 नंबरचं पद आहे वाहन चालक. यासाठी तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल जे काही चालवणं LMVचं जे काही लायसन्स असेल आणि तुमच्याकडे 3 वर्ष अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 21 ते 38 वर्ष अशी वयोमर्यादा आहे आणि याच्यासाठी पगारसुद्धा तुम्हाला 35,000 ते 40,000च्या आसपास असणार आहे. पुढे जर बघितलं 5 नंबरचं पद जे काही शिपाई पद आहे. शिपाई पद म्हटल्यानंतर भरपूर जणं नाक मुरडतात, परंतु शिपाई पदसुद्धा चांगलं आहे. यामध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा आहे आणि यासोबत तुमचं प्रमोशनसुद्धा नंतर होतं. यामध्ये किमान 7वी उत्तीर्ण तुम्ही असला पाहिजे. 10वी असाल, 12वी असाल तरी तुम्ही देखील अर्ज या ठिकाणी करू शकता. 18 ते 38 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी असेल तर त्याला 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. आता मागासवर्गीय म्हणजे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे SC, ST, OBC तो कुठल्याही शाखेतील जर तुम्ही कुठल्याही प्रवर्गातील मागासवर्गीय असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि यासाठी तुम्हाला पगार हा जवळजवळ 30 ते 32 हजार इन हँड तुम्हाला पहिल्या महिन्यात पडणार आहे. आणि विचार करा मित्रांनो, तुमची जर 10वी झालेली असेल, तुमच्याकडे जर 30 ते 32 हजार रुपये पगार आहे तर किती चांगलं ना. म्हणजे तुम्हाला पुढे शिकवू शकतात
यासोबत जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही शिकू शकता, परंतु जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की या पदासाठी अर्ज करा. पदांची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला यासाठी अभ्यास काय करायचा, कुठून करायचा, कोणते बुक्स रेफर करायचे याची जर माहिती हवी असेल तर कमेंट करा. बुक्स तर मी तुम्हाला नक्की ते बुक्सच्या वर एक व्हिडिओ नक्की बनवणार आणि तो तुमच्यापर्यंत आणणार, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल की कशा पद्धतीने तुम्ही एक्झाम ही क्रॅक करू शकता. थँक्यू.